काय ऊसामधली हराळी हा प्लॉट आपण करून सरासरी एक 65 ते 70 दिवस झालेत. रान पडून होतं एक 10-15 वर्ष आणि नंतर आत्ता आपण पहिलंच पीक घेतो आहे. आत्तापर्यंत ह्या ऊसाला आपण 1-2 तणनाशकाच्या फवारणी घेतल्या होत्या. बाकीचं गोडं तण बऱ्यापैकी मिळेल, पण हराळी काय मिळेल नाही आहे. मध्येच पावसामध्ये काय करता आलं नाही. त्यामध्ये सशानं थोडंसं रोपं खराब केली होती. मग मला किमान एक 20 दिवसाचा पिरियड हवा होता. तर त्यासाठी आपण एक केलेला प्रयोग आहे. मला जो योग्य वाटला तो मी माझ्या शेतामध्ये हा प्रयोग राबवला आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं त्याच्यावरती. आत्ताची कंडिशन दाखवतो हराळीची. हे अशा पद्धतीमध्ये हराळी आहे. ऊसाला किमान हराळीची उंचीच 1 फूटभर आहे आणि प्रत्येक सरीला आहे. असं मग ह्याला थोडंसं तणनाशक जर मारायचं म्हटलं, तणनाशकाचा डोस स्ट्रॉंग घ्यावा लागतो. स्ट्रॉंग जर डोस घेतला तर वरली फक्त हराळी मरत्या, मुळापासून मरत नाही आहे. तर त्याला मग आपण काय करावं परत ऊसाला जर तणनाशकाचा हेवी डोस घेतला आपण एखादा तर ऊसाला आणि मार बसतोय. मग एक थोडंसं डोकं चालवून एक रोटर आपला जो आहे कुबोटा ट्रॅक्टरचा तो रोटर मारला आहे. फॉरवर्ड आणि रिवर्स हे 2 ऑप्शन असतात त्यामध्ये. तर फॉरवर्डमध्ये रोटर मारल्यानंतर ही अशी परिस्थिती फॉरवर्ड रोटर मारल्यानंतर झालेली आहे. हे इकडल्या सरीमध्ये ही अशी हराळी आहे, इकडल्या सरीमध्ये हे असं झालं आहे. फक्त थोडंसं इथं ऊसाच्या बुडामध्ये राहते हराळी. त्याला आता काय पर्याय नाही, तेवढे मजूर लावून खुरपून आपण घेऊ शकतो. इकडल्या साईडला क्लिअर झालेलं आहे, थोडं राहिलं आहे. आता आपल्याला थोडीशी माती लावायची आहे, परंतु हे जे नंतर सशाने जे खराब केलेले रोपाचं जे हे रोप जे आहे ते रोपाला अजून फुटवा यायचं आहे. मग भर जर लावली तर ते मुजतं आहे. त्याच्यामुळे थोडासा पिरियड आपल्याला हवा होता. मग त्यासाठी एवढा हा खटाटोप केला आहे. बाकीचं जे गवतवर्गीय तण आहे ते सगळं असं हे निघून पडलेलं आहे. हे शेत आता पहिल्यांदाच आपण करायला घेतल्यामुळं पहिलं तण भरपूर आहेच त्यामध्ये. तर हे आपण हे असं पद्धतीमध्ये फॉरवर्डमध्ये रोटर मारतोय. हे काय करतंय, फक्त माती भोंडा तिथल्या तिथं फोडतंय. थोडीशी